आता बातम्या विस्तारानं। पहिली बातमी आहे वाल्मिक कराडच्या संदर्भातली। वाल्मिक कराडच्या संदर्भात एक महत्त्वाची घटना घडली आहे। वाल्मिक विरोधातही आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या इतर आरोपींप्रमाणे वाल्मिक विरोधातही मकोका लागणार आहे। केस कोर्टाकडून वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी या निमित्ताने सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नमस्कार आणि धन्यवाद, आपण जोडले गेलात त्यासाठी। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, मला पटकन सांगा की वाल्मिकवर मकोका लावण्याचा तर्क काय देण्यात आला आहे? नक्कीच सर, जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख हत्येतील कट रचल्या प्रकरणी जे आहे ते आता वाल्मिक कराडांवरती आता मकोका लावण्याची माहिती जी आहे ती देखील मिळत आहे। मात्र कराडांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून जी माहिती आहे ती समोर येत आहे की या संदर्भात आम्हाला कुठली माहिती नाही आणि कोर्टात या संदर्भात काही माहिती मांडण्यात आली नाही, अशी माहिती जी आहे ती आता कराडांचे वकिलांनी दिलेली आहे। तर आम्ही आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती आता कराडांना देण्यात आलेली आहे। तर आम्ही जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे। त्याच पद्धतीने आतापर्यंत तपास झाला, परंतु तपास प्रकरणी जी बाब समोर आलेली आहे त्या म्हणजे खंडणीच्या जे प्रकरण आहे त्यामध्ये देखील शिक्षा 10 वर्ष शिक्षा होऊ शकते असं त्यांनी म्हटलं होतं। परंतु 14 दिवसाची कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे आणि त्या 14 दिवसाच्या कोठडीमध्ये आता न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली। मात्र CID आणि SIT कोण जे आहे ते आता पोलीस कोठडी मागवण्यात येत होती, परंतु कुठेतरी न्यायालयीन कोठडी दिली असल्यामुळे आता वाल्मिक कराड यांचा कुठेतरी आता 14 दिवस जे आहे ते आता बीड कारागृहामध्ये जे आहे ते रवानगी होणार आहे। परंतु मकोका अंतर्गत कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळत आहे, कारण त्यांचा CID कोण जे आहे ते शेवटपर्यंत या बाबतीत कुठली माहिती देण्यात आली नव्हती। ऐन वेळेची आहे ती विजय, मी आपल्याला थांबवतोय, याचं कारण असं आहे, माझा पुढचा प्रश्न त्याच्यासाठीच आहे की कोणत्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात मकोका लागलाय? खंडणी प्रकरणात संघटित गुन्हेगारी अंतर्गत की संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या संघटित गुन्हेगारी अंतर्गत? संतोष देशमुख संघटित हत्याप्रकरण जे आहे त्या अंतर्गत हा मकोका जो आहे तो लावण्यात आला असल्याची माहिती CIDने जी आहे ती न्यायालयासमोर आलेली आहे आणि त्यामुळे आता त्या अंतर्गत लावण्यात आले। मात्र खंडणीशी जे आहे ते कुठलाही संबंध न आल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। परंतु या संदर्भात जर पाहायला गेलं तर कराडांच्या वकिलांना याबाबत माहीत नसल्याचं त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांसमोर दिलेली आहे। सर ठीक आहे, धन्यवाद विजय। आपण या निमित्तानं तपशील घेत राहा, आपण परत चर्चाच करू। आता अधिक तपशील घेणार आहोत, काय युक्तिवाद न्यायालयामध्ये झाला या संदर्भातला। केस कोर्टामध्ये काय घडलं याचा तपशील आपल्या समोर आहे। वाल्मिक कराडकडून वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। सरकारी वकील JB शिंदे हे CIDच्या वतीनं न्यायालयात हजर होते। CID कडून वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली। कराडनं कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली याचा तपास करण्यासाठी ही कोठडी हवी आहे असं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे। कराडची भारतात किंवा भारताबाहेर संपत्ती आहे का याचा तपासही प्रशासनाला करायचा आहे। गेल्या 15 दिवसापासून कराड पोलिसांच्या ताब्यात आहे असं सांगत कराडच्या वकिलांनी स्वतः त्याची बाजू मांडली। बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे असंही कराडचे वकील म्हणाले। दरम्यान सुदर्शन घुले आणि कराड याची एकत्र चौकशी करायची आहे असं न्यायालयात सांगण्यात आलं। दोघांची एकत्रित चौकशी आतापर्यंत का केली गेली नाही असा सवाल कराडच्या वकिलांनी विचारला।